नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं नवीन एका व्हिडिओमध्ये। लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्त्याला वाटप ही सुरू झालेली आहे। महिलांसाठी एक सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे। मुख्यमंत्र्यांची लाडक्या बहिणीसाठी एक मोठी घोषणा ही जाहीर झालेली आहे। तर लाडक्या बहिणींसाठी एक व्हिडिओ पूर्ण पहा। तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण यापुढे मी तुम्हाला लाडक्या बहिणी योजनेविषयीची संपूर्ण अपडेट व संपूर्ण हप्त्याची माहिती या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे। त्यासाठी चॅनल नक्की तुम्ही सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। महाराष्ट्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता जानेवारी 2025 मध्ये वितरित होणार आहे। या योजनेने आतापर्यंत राज्यातील 2.40 कोटी महिलांना लाभान्वित केलेला आहे। सरकारने या योजनेवर आतापर्यंत 21 कोटी रुपयांचा खर्च केलेला आहे। 7व्या हप्त्याची वितरणाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया मित्रांनो। हप्त्याची वितरणाची वेळापत्रक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 7वा हप्ता 2 टप्प्यामध्ये वितरित केला जाणार आहे। पहिल्या टप्पा म्हणजे 14 जानेवारी मकर संक्रांतीच्या पासून सुरू होणार आहे, तर दुसरा टप्पा म्हणजे 26 जानेवारीपर्यंत चालेल। या काळात पात्र लाभार्थी महिलांना त्यांच्या बँक खात्यावर ही रक्कम जमा केली जाणार आहे। लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची सूचना आहे, ज्या महिलांचे डीबीटी लिंक अनिवार्य नसेल त्यांना हे हप्ता भेटणार नाही। ज्या महिलांचं बँक अकाउंट आधारशी लिंक नसेल त्या महिलांना या योजनेचा लाभ भेटणार नाही व हप्ता देखील मिळणार नाही। ज्या पात्र महिलांना आतापर्यंत एकही हप्ता मिळालेला नाही त्यांनी त्वरित आपल्या बँकेत जाऊन आधार कार्ड आणि मोबाईल नंबर डीबीटी लिंक करणे आवश्यक आहे, तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल। या प्रक्रियाशिवाय योजनेचा लाभ मिळणार नाही। तर मित्रांनो, जर तुमच्या घरामधल्या व्यक्तीचं बँकेला आधार कार्ड लिंक नसेल व मोबाईल नंबर लिंक नसेल तर लवकरात जाऊन तुम्ही लिंक करून घ्या, कारण सरकारतर्फे लवकरात लवकर 7वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये येऊन जाईल। मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला पात्र निकष काय आहे या योजनेमध्ये? मित्रांनो, जर वयोमर्यादा 21 ते 65 असणं आवश्यक आहे। नवीन नियमामध्ये 21 ते 65 तुमचं वय असणं आवश्यक आहे। दुसरा पॉईंट असा आहे की कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असावे। तिसरा पॉईंट असा आहे, ट्रॅक्टर वगळता 4 चाकी वाहन तुमच्याकडे नसायला पाहिजे, तर तुम्हाला हा हप्ता येणार आहे। जर तुमच्याकडे 4 चाकी गाडी असेल तर तुम्हाला हा हप्ता मिळणार नाही, ट्रॅक्टर वगळता। चौथा पॉईंट असा आहे, कुटुंबातील कोणतेही सदस्य शासकीय किंवा कंत्राट नोकरीत नसावा, तरी देखील तुम्हाला हा हप्ता भेटणार नाही। कुटुंबात विद्यमान किंवा माजी आमदार खासदार नसावेत। संजय गांधी निराधार योजनेसारख्या अशा इतर आर्थिक लाभाच्या योजनेचा लाभार्थी नसायला पाहिजे। शेवटचा पॉईंट असा आहे मित्रांनो, कुटुंबातील कोणतेही सदस्य आयकरदाता नसावा। या 5 पॉईंटमध्ये तुम्ही जर बसत असाल तर तुम्हाला नक्की हप्ता भेटणार आहे। तर आपले व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा। चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।